लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद, दौलताबाद, वेरूळ येथील अतिक्रमण काढणार। 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगर जिल्हा खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे देशातील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर व जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे नाशिक येथे सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 10 लाखाहून जास्त भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने या रोडवरील व परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे। नाशिक येथे आगामी येणाऱ्या 3 महिन्यानंतर कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून व विदेशातून सुमारे 10 लाखाहून जास्त भाविक येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर श्री घृष्णेश्वर मंदिरासमोरील व परिसरातील अतिक्रमणे तसेच दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ मंदिरापर्यंत अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत। यासंबंधी खुलताबाद तहसील कार्यालयात बुधवारी बैठक पार पडली। या बैठकीत 15 ऑगस्टपूर्वी मंदिर व लेणी परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत नियोजन करण्यात आले। संबंधित विभाग प्रमुखांना प्रारूप आराखडा तयार करून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। यावेळी खुलताबाद तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी संतोष कोरड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीस तहसीलदार स्वरूप कंकाळ, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप कोलते, भूमी अभिलेख उपअधीक्षक सेवक, श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे आदींसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी 15 ऑगस्टपूर्वी अतिक्रमण काढण्यात येणार आहे असे सांगण्यात आले। सर, आज तहसील कार्यालयात आपल्या मार्गदर्शनाखाली आज बैठकीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। काय विषय होता बैठकीचा? आज आपण खुलताबाद तहसील कार्यालयामध्ये आगामी नाशिक येथे होत असलेला कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ घृष्णेश्वर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाचा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था या संदर्भामध्ये सर्व कार्यालय प्रमुखांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये येणारे भाविक जे आहेत ते साधारणतः 8 ते 10 लाख भाविक येतील अशा अपेक्षा आहे। त्या अनुषंगानं मंदिर प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये जे काही अतिक्रमणं आहेत ती काढून टाकणं, त्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या दर्शन रांगेची व्यवस्था करणं, आरोग्य विभागाने त्यांच्या येणाऱ्या भाविकांसाठीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध औषध साठा, त्याचसोबत मनुष्यबळ, प्रकारचे मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता, तसेच MSCB असेल, BNC असेल, या प्रत्येक विभागाची काय काय कर्तव्य आहेत या संदर्भामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या यात्रा महोत्सव SOP प्रमाणे आराखडा आणि नियोजन तयार करायच्या सूचना प्रत्येक विभागाला आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। या अनुषंगाने आजची ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। हा मोहीम केव्हापासून सुरू होणार आहे असं काही? आता आम्ही सुरुवातच केलेली आहे। आता ह्या पुढच्या 10 दिवसामध्ये प्रत्येक विभागाने त्यांचा आराखडा तयार करायचा आहे। त्या अनुषंगानं नवीन जी काही कामं त्यांना घ्यायची आहेत त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विभागांचे अंदाजपत्रक तयार करणं, त्यांची प्रशासकीय मान्यता घेणं ही प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे। बरं सर, मंदिर परिसरात जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना काय आवाहन करणार? ते सुद्धा अतिक्रमणं आम्ही या ठिकाणी काढणार आहोत। त्यांनी माझी या अनुषंगानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर परिसर हा पूर्णतः रिकामा केला जाईल। त्यावरती आवश्यक असलेले सगळे अतिक्रमण हे काढण्यात येतील। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.